केंद्र शासनाने मल्लखांब क्षेत्रात अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन या खेळाचा सन्मान वाढवला, असे मल्लखांब खेळातील पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे म्हणाले। अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 40व्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री देशपांडे बोलत होते। वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या 2 दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी द्रोणाचार्य देवरुखकर, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे, सचिव श्रेयस म्हसकर, शिवछत्रपती विजेते तथा कोषाध्यक्ष बापूसाहेब समलेवाले, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, जिल्हा मल्लखांब असोसिएशन अध्यक्ष राजकुमार धोत्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे आदी उपस्थित होते। पहिल्याच दिवशी मल्लखांब स्पर्धेसाठी राज्यातील 400 पेक्षा अधिक खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि पालक स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाले। 12 आणि 14 वर्षे वयाच्या आतील मुले आणि मुलींच्या सकाळपासूनच पुरलेले मल्लखांब आणि रोप मल्लखांबावर चित्तथरारक कवायती रंगल्या। या स्पर्धेतून शारीरिक लवचिकता आणि चपळपणाचा उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला। सकाळ आणि संध्याकाळच्या 2 सत्रात या स्पर्धा रंगत आहेत। 16 वर्षांनंतर प्रथमच नगर शहरात मल्लखांबाची राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या दिमाखात होत आहे। मल्लखांबचा थरार डोळ्यांनी अनुभवण्यासाठी नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। खूप सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटनेने। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सगळ्या जिल्ह्यातून पाठवलं। एकूण 13 जिल्ह्यातली मुलं इकडे जमली आहेत। जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मुलांची संख्या आली आहे। त्याबद्दल राज्य संघटनेचा सचिव म्हणून मला खूप आनंद होतो। आणि ती स्पर्धा खूप सुंदर चालू आहे। मुलं खूप चांगला परफॉर्मन्स करत आहे। मल्लखांबाची अशी प्रगती होत राहील हे बघून मला फार आनंद होतो। नमस्कार, मी अनंत ऋषी, सचिव अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटना। गेल्या 16 वर्षांनंतर अहमदनगरमध्ये प्रथमच राज्य पातळीच्या मुलांच्या आणि मुलींच्या रोप मल्लखांब आणि पुरलेला मल्लखांब यावर स्पर्धा होत आहे। या स्पर्धेकरता पूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले संघ 400 ते 500 खेळाडू आहेत। त्याबरोबर या मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती ह्या आमच्या स्पर्धेच्या योगातून लोकांना पाहण्यास मिळत आहे। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमची अहमदनगर पूर्ण कार्यकारिणी अहोरात्र झटत आहे। तसेच या स्पर्धेला प्रेक्षकांचा पण उदंड प्रतिसाद मिळत आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला आमच्या मल्लखांब हौशी राज्य संघटना यांचे पदाधिकारी यांचे पण खूप मोलाचे सहकार्य आहेत आणि आमच्याबरोबर या स्पर्धेत ते पण राबत आहेत। तर या स्पर्धा पाहण्यासाठी मी तुम्हाला सर्व नगरकरांना 2 दिवस चालणार आहेत या स्पर्धा, तुम्हाला आवाहन करतो आहे की या आणि या चित्तथरारक खेळांचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा आणि या मल्लखांब खेळाचा प्रसार कसा होतो, हा खेळ कसा आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या शहरामध्ये खूप वर्षानंतर मिळत आहे। याचा आपल्या सर्व नगरकरांनी अवश्य लाभ घ्यावा ही माझी विनंती। नमस्कार, मी अमित चिंचीवाले, या स्पर्धेचा स्पर्धा संचालक। मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की आपल्या अहमदनगर ऐतिहासिक शहरामध्ये 16 वर्षानंतरून राज्य पातळीवरच्या मल्लखांबाच्या रोप मल्लखांबच्या स्पर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत। तर सर्व नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी येथे उपस्थित राहावे व सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती। तसेच या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आमचे माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप, तसेच आमचे येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री नरेंद्र फिरोदिया यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे। तसेच हे सर्व आच्छादित मंडपामध्ये व वातानुकूलित परिस्थितीमध्ये आपण हा सर्व भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी मी परत एकदा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व नगरकरांनी हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी लवकरात लवकर येऊन सर्वांना सहकार्य करा। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।